हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. तर आज आम्ही पोचलो आहे मनालीमध्ये. काल रात्री आम्ही चंडीगडला उतरलो एअरपोर्टमधून, तिकडनं बस स्टँडला गेलो आणि नंतर मग आम्ही आलो मनालीला. आम्ही सकाळी 4 वाजता पोचलो आहे, नाही 4 नाही 5 वाजता पोचलो आहे. आणि एक चांगलं होतं की आम्ही हॉटेल बुक केलेलं, म्हणून डायरेक्ट 5 वाजता येऊन आम्ही डायरेक्टली हॉटेलमध्ये आलो आणि मस्त झोपलो आम्ही. आणि आत्ता जस्ट उठलो. आता वाजले किती आहे? 10 वाजले 10. आणि आता आम्ही चाललो आहे चाय पियाला. इथे चहा आहे, पण मी बोललो चल खाली जाऊन पिऊया चहा. तुला काय बोलायचं का रे? काय म्हणतास म्हणजे नू? बाकी बरं आहे ना? आम्ही तर जाते चाय पिऊ. तुम्ही पियालास काय? तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो मनालीचा इकडचा. हे आहे मॉल रोड. ओके, तुम्हाला हे नीट दाखवतो मॉल रोड. आमचा व्ह्यू हॉटेलचा समोरच आहे. हा मेन मार्केट आहे, मनालीचा मेन मार्केट आहे. तिथे सगळं शॉपिंग करू शकतो आपण. खूप सारी गोष्टी खायला आहेत, खूप सारी गोष्टी आहेत. तर आता आम्ही जातो चाय प्यायला. तुम्हाला खालून मनाली रोडवर जातो आणि तुम्हाला मी व्लॉग कंटिन्यू करतो. थँक्यू. नमस्कार मंडळींनो. आता मी नाश्ता करून येलो. तुम्ही बघितला असाल आता काय तर आम्ही काय काय खाल्लं होता. मुलं तर जरा रूमवर जातो, जरा फ्रेश होतो आणि मग जरा काहीतरी जातो फिरक. आणि आता यो साहेब बघा आता काय करता बघा. झोपलो. ए मयूर, जाऊचा की नाही? आडवं पडलो, आडवं आता खाऊन अंगारीला त्याच्यात अंगार. काय सांगतेला आज काय नाही. वाज थांब जरा, फक्त एक 10-15 मिनिट थांबते का झोपण दे. आम्ही लगेच काहीतरी नवीन काहीतरी दाखवतो. आता मंदिर डायरेक्ट मस्त झोपलो, 15 मिनिटासाठी झोपलो. ह्यानी उठवलं मला. कशाला उठवलं काय माहिती, जाग आली मला मग लगेच. आता झोपा किलो आहे तर काय बोलू शकत नाही का. आणि तू व्हिडिओ कधी काढली तू व्हिडिओ कधी काढली माझी साल्या? तू झोपलेलंस ना तेव्हा. ओके ठीक आहे. पण मस्त पॉवर नॅप झाली माझी एक. खाल्लं ना छोले भटुरे, नंतर मला झोप आली. या बघ ह्यांका दाखव काहीतरी. होती आधी. आता मी तुम्हाला दाखवतो कुठे चाललोय आम्ही. तो आता आम्ही एंट्री करत आहोत हडिंबा टेम्पल. ओके, हडिंबा टेम्पलची माहिती तुम्हाला थोड्या वेळात मी सांगतो. आता आम्ही ह्या रस्त्यावर जातो. आता थोडंसं वरती आहे. आता आम्ही ट्रॅकिंग करत जाणार आहे. तर आता आम्ही जर तुम्ही बघितलं, आम्ही एंट्री मारली हडिंबा टेम्पलच्या रोडला. आणि हा एकदम हे आहे, काय बोलतात, एकदम उंचावर आहे, हाईट आहे त्याला. गाडी पण जाते, पण आम्ही बोललो चालत जाऊया. तुझं फर्स्ट टाइम चाललायस ना हडिंबा टेम्पलला? फर्स्ट टाइम आहे. खूप छान आहे. आणि पायऱ्या चालू झाल्या. असा हा डोंगर आहे वाकडा तिकडा. दाखव त्यांना डोंगर दाखव. सगळं आहे, दाखवतो तुम्हाला पुढे पण मी. काय रे, काय झाला? काय दमलं? काय
खूप टायरिंग आहे. काय म्हणतो एवढं तर दमलं मेलले अजून लय मॉब बाकी आहे ताबो तकडे जाऊचा. रोडनी गेलो असं सीधा रोडनी गेलो असं बरं झालं. रोडने काय जाऊचा मेल्या थंडीच गायब झाली अंगातली. गरम वाटलं. इल्यावर वाटा होया काहीतरी. गरम झालं लगेच. हिडिंबा देवी मंदिर स्थानिकरित्या धुंगरी मंदिर म्हणून ओळखले जाते. हिडिंबा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे एक हिंदू मंदिर आहे जे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील हिल स्टेशन मनाली येथे आहे. हे भारतीय महाकाव्य महाभारतातील भीमाची पत्नी हिडिंबा देवी यांना समर्पित एक प्राचीन गुहा मंदिर आहे. हे मंदिर हिमालयाच्या पायथ्याशी असलेली धुनगिरी वन विहार नावाच्या देवदाराच्या जंगलाने वेढलेले आहे. हे उभरान्य जमिनीतून बाहेर पडलेले एका मोठ्या खडकावर बांधले गेले आहे ज्याची देवतेची प्रतिमा म्हणून पूजा केली जाते. 1553 मध्ये महाराज बहादूर सिंग यांनी इमारत बांधली होती. तर आता आम्ही हिडिंबा टेम्पलमधून निघालो आहे आणि हिडिंबा टेम्पलच्या समोरच मस्त एक वन आहे. वन म्हणजे फॉरेस्ट बोलू शकतात. वन एरिया त्याला बोलतात आणि त्याची एंट्री आहे 10 रुपये. लहान मुलांची आहे 5 वर्षाच्या खाली 5 रुपये आणि मोठ्यांची आहे 10 रुपये. आणि जर तुम्ही बघत असाल की किती खूप छान हे ट्रीज आहेत आणि एक मूवी आहे ना राज मूवी किंवा 1920 मूवी एकदम हॉरर मूवी असते लैला मजनू. लैला मजनू हो ओके लैला मजनू अनुराग सांगतो लैला मजनू. तर खूप काही शूट झाले असतील तिथे आणि असा नजारा आहे तो. तुम्हाला मी नजारा दाखवतो आणि तो कॅमेरा फिरवतो त्यांना सगळं. हो तर आम्ही छोटीशी रील काढली. कशी वाटली रे रील? जाम भारी होती. कॉमेडी एकदम असं म्हणजे खूप हसायला आलं. म्हणजे एक जरा जुनी आठवण अशी बोलत ना जरा एक रील काढली enjoy. ती आमची इन्स्टा स्टोरीला तुम्हाला दाखवतो मी. ओके आणि हे आम्ही एक्सप्लोअर करतोय जागा. खूप छान आहे जागा. मस्त आहे. मजा येते इथे. शूट करायला खूप छान आहे. आणि हा फोटोशूटसाठी उभे मी फोटो नाही काढत आहे. तुझा अनिरुद्ध काय रे फोटो नाही काढणार. नाही 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 नाही. आता मला फक्त नेचर बघायचं आहे. तू नेचर नाही आहे. बघा बघा खूप छान वाटते माउंटेन ना इकडनं बघ. हो. भारी वाटते.
झालेलं आहे फिरून. आता आम्ही जस्ट हाडिंबा टेम्पलमधून निघालो आहे आणि आता दुसऱ्या रस्त्याने आलो आहे. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, थांबा. जेव्हा मी 2016मध्ये आलेलो ना, 2016मध्ये माझी पहिली ट्रिप होती. ओके. आणि तेव्हा मॉल रोड म्हणजे हा पूर्ण रस्त्याला आणि मॉल रोडला बर्फ होता, स्नोफॉल होता. पण नंतर बोलतात की ग्लोबल वॉर्मिंग इश्यू किंवा जास्त लोक बोलतात राहणीमानी वाढली जास्त इकडे, तर तो नेचरच चेंज झाला पूर्ण. लाईक ग्लोबल आय मीन स्नोफॉल आता इथे होत नाही खाली मॉल रोडला, झाला तर काहीतरी वन्स इन अ ब्ल्यू मून होणार. पण बाकीचं रोहतांग व्हॅली किंवा सोलांग व्हॅलीला स्नोफॉल आहे. तर आता आम्ही आपण उद्या जाणार तिकडे. आज आपण इथे स्पेंड करूया टाईम. इथेच काय शॉपिंग करायची मॉल रोडला आपण करूया, उद्या जाऊया. आणि मग उद्या आम्ही निघू दुसऱ्या जर्नीसाठी आमच्या. आता ती जर्नी अजून प्लॅन करायची आहे. जायचं आहे, कुठे जायचं आहे, पंजाब जायचं आहे की कसोल जायचं आहे की डालहौसी जायचं आहे, तिथे आम्ही प्लॅन करतो आहे. तर बघू उद्या आपण काय करतो, डोक्यामध्ये येईल तसं जायचं. गो विथ फ्लो. म्हणून आमची ही अनप्लॅन ट्रिप आहे. इथे काहीच आम्ही प्लॅन नाही केलेलं कुठे जायचं आहे. इवन जेव्हा मी चंडीगडवरून आलो ना, चंडीगडला आलो एअरपोर्टनी, तेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये येत होतं की काश्मीर जायचं की मनाली जायचं की कुठे जायचं. पण नंतर लास्टलाच आम्ही बोललो इकडेच जाऊया, कारण काश्मीरला गेलं तर परत मला पंजाबला जायचंच होतं ट्रिपसाठी. मग काश्मीर गेलं तर परत पंजाबला लांब पडणार यायला, म्हणून मी जाऊ मनाली जाऊया आणि मनालीनंतर पंजाबला जाऊया. बघू नेक्स्ट ट्रिप आपण प्लॅन करू. नेपाळ असो किंवा आहे ना, मला अरुणाचल पण जायचं आहे. अरुणाचल बघूया, येतील नवीन नवीन व्हिडिओ येतीलच. चला आता मी जातो रूममध्ये, थोडं फ्रेश होतो, मग जेवायला जातो, मग नंतर बघू नंतर काय करायचं संध्याकाळी. सी ऑल, बाय बाय. यो पहाडी मुलगा आमचा मालवणी कसा बोलू लागला. काय रे पहाडी, क्या कर रहे हो यहाँ पे तुम. काय नाही भैया, थोडा थंडी लागत आहे. अरे पहाडी पण तू भोजपुरीवरती आला. आता आमका येत नाही रे. आता तू आता काय सांगू तुका, आता बेकार हवा. तू जा सुद्धा तोंड घेऊन जायचं. मजा आली ना. आज पाहिजे अजून मनाली पाहिजे ना, मनाली. आणि बोलतो काश्मीर जाऊया. काश्मीरमध्ये तर काय झालं असं काय माहिती. काय नाही, घेतल्याच 4-5 जॅकेट. तुका काय मजा येता, स्वतः जॅकेट घालून फिरता. मी सिंगल घातलं बघ, पाताळ. आता ऍक्च्युली आज काय झालं माहितीये का, आम्ही मस्त हडिंबा टेम्पलला गेलो आपण. आणि नंतर व्लॉग नाही काढला. कारण व्लॉग नाही काढल्याचं रिझन असं आहे की आम्ही मस्त जेवलो, कारण मला खूप भूक लागली. आणि थंडीमध्ये ना खूप भूक लागते ॲक्च्युली, हे मी नोटीस केलं. जितकं मुंबईला आपल्याला भूक नाही लागत तेवढी इथे खूप भूक लागत होती, कारण थंडी इतकी आहे ना, तर कंटिन्यू भूक लागत होती. मग मस्त रोटी चिकन खाल्लं. नंतर एवढा खाले पण खाई गेलं काय कळलंच नाही. परत भूक लागली, मग परत खाल्लं आणि मग थोडा वेळ झोपून गेलो आम्ही. मग आता मोमोज खाऊक जातले. मोमोज कांजूरला भेटतं, काहीतरी वेगळं बोल. अरे जशी मुंबईत गावतात ना वडापाव, तशी हाय मोमोज गावत. ह्याची स्पेशालिटी आहे ती बाबा. तर आता मग आता झालं. आता आम्ही उठलो, आता मस्त फ्रेश होतो परत. आणि मग आता आम्ही जाणार परत खाली. आणि खाली एक क्लब आहे बहुतेक ना. हो, क्लब बोललो. क्लब आहे, पब क्लब काहीतरी आहे. बघू कसं असतं. मुंबईचे क्लब वेगळे असतात, इकडचे क्लब कसे आहे बघूया. आणि मग मी जाऊ आता खाली. खूप थंडी आहे, तर आता फुल जॅकेट बिकेट घालून आम्ही निघू सगळे. तुम्हाला थोड्या वेळात परत आम्ही भेटतो. ओके, चलो बाय. आता आम्ही चाललो आहे फिरायला. तुला लावायचं का. नको कॅमेरामध्ये काय रे, फेअर अँड हँडसम. काय म्हणतं अजून बोलवतले मी. मग काय, मग फॉरेनर होतले मेल्या. डायरेक्ट फॉरेनर मेल्या कोणती जातीत घेऊन माका. मग काय करशी. फॉरेनर नाही, नेपाळी होशील. नेपाळी तर असे पण बोलतात रे, विषय तो नाही. आता आम्ही इलो खाली नाश्ता करू, म्हणजे अजून पुढचं प्लॅन बाकी. अजून काय काय माका तर भूक लागली नाही अजून. पण बघा आमचं शेट काय करतात तो बघा. ये बघ, या खायला या. मस्त मॅगी बनवली आहे, एका छोट्या मुलीने बनवली आहे. खूप छान मॅगी बनवली तिने. बघूचा कोण आता खाई गेला आता मला दाखवते. या बघा, या 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 बारक्या पोरग्या आता आईचा. या आता कशी आहे ती खरा खरा सांग मला. मना छान बनली, खूप पण माका पण भूक लागली आहे, कारण माका पण खाऊची आता. तिखट आहे, खूप तिखट आहे, भारी वाटते. पण टेस्ट आहे तोंडाला. ओके, खूप मस्त मिरच्या टाकल्यात, भारी वाटलंय. आता जस्ट आमचं जेवण झालं आहे. जेवल्यामध्ये काय खाल्लं पण चिकन बिर्याणी. बाबा ह्या काय तर भलतच होता काय तर. सगळे मिरची गावले सगळे आतमध्ये, पण चांगले होते.
खूप काय चांगलं खाल्लं होतं मी असं. मॅगी खाल्लं मग अशी नंतर ह्यानी त्यांनी काय तू बघितलं काय नाही खाल्लं? पण मॅगी हा, खाल्लं मॅगी ती, खाल्लं. तुला दाखवते का मी. आणि तू काय खाल्लं आता आता मोमोज बिर्याणी हा मोमोज खाल्ले मी, चिकन मोमोज खाल्ले. चिकन मोमोज भारी खाल्ले होते. खूप छम्मी नाही खाल्ले मला पोट भरलेलं ऍक्च्युली म्हणून मी खाल्लंच नाही. आता आम्ही चाललो आहे आमच्या आता काय? रूम मध्ये. हो आजचा काय सगळा जा काय होता तर सगळं संपलेला असा. आता ब्लॉग संपवतोय आम्ही. हा आता तुम्ही बघितलं तर पूर्ण मॉल रोड खाली आहे. बघितलं सकाळी किती भरलेलं आणि आता पूर्ण रिकामी आहे. तर आता आम्ही पण चाललो आमच्या रूममध्ये कारण सकाळी आम्हाला उद्या खूप मोठी जर्नी आहे. हो. उद्या आम्हाला जायचं आहे खूप काहीतरी आम्ही अजून कधी नवीन काहीतरी दाखवूचा. हां चल चला. भेटूया. आजचा दुसरा दिवस संपला, उद्या तिसरा दिवस येईल. भेटूया आपण. बाय गुड नाईट. नाईट. चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. बाय.